एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी आज नंबर सिरीज घेत आहे. ही नंबर सिरीज अपकमिंग SBI क्लर्क, देन RRB क्लर्क, देन IBPS क्लर्क, देन NICL असिस्टंट या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. सो ऑल दो स्टुडंट्स आर प्रिपेरिंग फॉर बँकिंग एक्झाम्स. सी केअरफुली द पॅटर्न ऑफ द नंबर सिरीज. ओके, सो नंबर सिरीज काय आहे? 5, 6, 10, 37, देन 53. ओके, सो थोडेसे नियर दिसत आहे नंबर, सो डिफरन्स घेऊया आपण यामध्ये. सो 6 - 5 1, देन 4, देन आता हे नंबर कुठेतरी आपल्या टप्प्यातले दिसत आहे, म्हणजे ओळखीचे वाटत आहे. 27 हा 3 चा क्यूब आहे. ओके, देन 4 हा 2 चा स्क्वेअर आहे. मग 1 ला आपण 1 चा क्यूब लिहू शकतो. ओके, देन इथे बघा 13 तून 7 गेले 6, 16. अगेन हा 4 चा स्क्वेअर आला, म्हणजे नेक्स्ट टर्म काय होईल? ऑब्विसली 5 चा क्यूब होईल, दॅट इज 125. देन 53 अँड 125 हे किती होईल? 178 होईल. सो आपली नेक्स्ट टर्म काय आली नंबर सिरीजची? 178 आली. ओके, यामध्ये काय होतं? अल्टरनेट क्यूब आणि स्क्वेअर डिफरन्स होता. ओके, सो हा पॅटर्न लक्षात ठेवा. अपकमिंग एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, क्लेरिकल एक्झामसाठी, नॉट PO एक्झाम. दिस इज इम्पॉर्टंट फॉर क्लेरिकल एक्झाम. कधी कधी आपण PO एक्झामच देतो जास्तीत जास्त, क्लेरिकल देत नाही. बट कधी कधी क्लेरिकल इझी असतात आणि त्यांचं प्रॉफिट, त्या एक्झाममध्ये प्रॉफिट देखील चांगलं असतं. सो इन्स्टेड ऑफ PO क्लरिकलला देखील फोकस करू शकता तुम्ही. ओके, आणि अशा टाईपचे नंबर सिरीज पॅटर्न लक्षात ठेवावे. ओके, नाउ नेक्स्ट नंबर सिरीज बघा. 18, 10, 12, 21, 46. ओके, नंबर कसे होत आहे? डिक्रीज देन इन्क्रीज. असं जर पॅटर्न असेल तर नेहमी 0.5चं मल्टिप्लाय बाय 0.5चं लॉजिक यूज करणे. ओके, 18 पंचे 90 होते, सो +1 झाले 10. ओके, 10 × 10 1 10 +2 किती झाले? 12. देन 12 × 1.5 180 होते. 180 म्हणजे 18, 8 आणि 3 11, 21 झाले. ओके, देन इथे 21 दुने 42 झाले आणि 4 46 झाले. ओके, देन 46 मल्टिप्लाय बाय 2.5 +5 येईल. ओके, 25 आले 150, 8 आले 15, 25 × 100 115, म्हणजे किती झाले?